नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। महाराष्ट्र राज्य जलसंधारण महामंडळाच्या त्या अधिकाऱ्याचं सरकार निलंबन का करत नाही? विधिमंडळ अधिवेशनात आमदार सतेज पाटील यांचा सरकारला परखड सवाल। ग्लोबस ट्रेडिंग फसवणूक प्रकरणाच्या तपासावरून न्यायालयानं तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना खडसावलं। सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनात सांगोल्यातील कडलास खोंड ठरला चॅम्पियन ऑफ द शो, तर जगातील बुटकी मुर्रा ठरली बेस्ट ऑफ द शो। कातेनी गिरगाव मार्गावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा तरुणानं केला प्रयत्न, तरुणाला नागरिकांनी चोप देऊन दिलं पोलिसांच्या ताब्यात। आणि गोकुळश्री स्पर्धेत केरलीच्या विश्वास कदमांची म्हैस आणि रांगोळीच्या युवराज चव्हाणांच्या गायीनं पटकावला पहिला क्रमांक। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। राज्यातील जलसंधारणच्या कामांमध्ये झालेल्या अनियमिततेच्या संदर्भात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात सरकारला काही सवाल केलेत। महाराष्ट्र राज्य जलसंधारण महामंडळाच्या एका अधिकाऱ्याबाबत सरकारकडे तक्रारी आणि त्याचा अहवाल प्राप्त झाला असताना त्या अधिकाऱ्यावर कारवाई का केली जात नाही? ज्या कंपनीला लोकायुक्तांनी अपात्र केलं, हायकोर्टामध्ये त्याची चौकशी सुरू आहे, त्या कंपनीला बिनदिक्कत पात्र करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन का केलं जात नाही, असा परखड सवाल त्यांनी सरकारला केलाय। सभापती महोदय, सन्मान्य मंत्री महोदय काय म्हणले की आमच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, आमच्याकडे त्याचा अहवाल आलेला आहे। मग तुमच्याकडे तक्रारी प्राप्त झाला असेल, अहवाल आला असेल, तर मग कारवाई का करत नाही? आता एका तुमच्याच उत्तरात सभापती महोदय काय की ज्या कंपनीला लोकायुक्तांनी डिबार केलं, हायकोर्टानं चौकशी करा म्हणून सांगितलं, त्यांना प्रोटेक्शन दिलं जातं। कोण देतं? हाच व्यक्ती प्रोटेक्शन देतो ना, नाहीतर ती कंपनी परत पात्र कशी होती? जी कंपनी 2008-9 साली अँटी करप्शन मध्ये चौकशी चालली, ती परत हाच व्यक्ती पात्र करत असेल। आणि तुम्ही ऑन रेकॉर्ड आता सांगितलंय की तक्रारी आलेल्या आहेत, अहवाल आलेला आहे म्हणून तुम्ही बदली केली, म्हणजे तुम्हाला काहीतरी त्यामध्ये सापडलेलं आहे, त्याची चूक सापडलेली आहे। मग आमची मागणी रास्त आहे की त्या ठिकाणी जर अहवालात आलं, स्पष्ट आलं असेल, तर तुम्हाला सस्पेंड करायला काय हरकत आहे? सर्व स्पष्ट म्हणणं आहे, त्यांनी मान्य केलं सभागृहात। ग्लोबस ट्रेडिंग फसवणूक प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आज सुनावणी झाली। या सुनावणीवेळी न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी या प्रकरणाच्या तपासावरून तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह सर्व तपासी अधिकाऱ्यांना खडसावलं। तसंच पंडित यांच्यासह तपासी अधिकाऱ्यांना 19 डिसेंबरला होणाऱ्या सुनावणीवेळी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इथं न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्यासमोर ग्लोबस ट्रेडिंग फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित विश्वास कोळी याच्या जामीन अर्जावरील सुनावणी शुक्रवारी झाली होती। या सुनावणी दरम्यान दिघे यांनी तत्कालीन सर्व तपासी पोलीस अधिकाऱ्यांना तपासातील प्रगती संदर्भात विचारणा करताना खडसावलं होतं। तसंच मंगळवारच्या सुनावणीसाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह सर्व तपासी अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार आजच्या सुनावणीसाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह तत्कालीन तपास अधिकारी श्रीकांत इंगवले, पल्लवी यादव, चेतन मसुटगे, विशाल मुळे हे हजर होते। सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती दिघे यांनी पोलीस अधीक्षकांची ड्युटी काय, एवढा मोठा आर्थिक घोटाळा असताना किरकोळ रोकड आणि दागिने जप्त केलेत, तपास अधिकारी गांभीर्यानं तपास करत नाहीत हे लक्षात आल्यानंतर आपण यात लक्ष का घातलं नाही, महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण कायद्याअंतर्गत वेळेत कारवाई का केली नाही, अशा शब्दात तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह सर्व तपासी अधिकाऱ्यांना खडसावलं। तसंच 19 डिसेंबरला होणाऱ्या पुढील सुनावणीच्या वेळी तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह सर्व तपासी अधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती दिघे यांनी दिलेत। या खटल्यात गुंतवणूकदारांच्या वतीनं ॲडव्होकेट जयंत बारदेसकर, ॲडव्होकेट अहिल्या नलवडे, सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट श्रीराम चौधरी यांनी काम पाहिलं।
कातेनी गिरगाव मार्गावर एका अल्पवयीन मुलीला एकटं पाहून तिला खाऊचं आमिष दाखवून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न एका तरुणानं केला. मात्र मुलीनं आरडाओरडा केल्यानं पुढील अनर्थ टळला. दरम्यान सायंकाळी उशिरा संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याचं काम करवीर पोलिसात सुरू होतं. आज दुपारी कात्यायनी गिरगाव मार्गावर एक अल्पवयीन मुलगी एकटी असल्याचं पाहून एका तरुणानं तिच्या जवळ जाऊन तिला खाऊचं आमिष दाखवलं आणि त्या मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी मुलीनं आरडाओरडा केल्यानं पुढील अनर्थ टळला. मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्या तरुणाला पकडून बेदम चोप दिला. दरम्यान सायंकाळी उशिरा करवीर पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू केलं होतं. आठवडाभरापूर्वी याच परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर आज दुसरी घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापुरातील तपोवन मैदानावर आयोजित केलेल्या सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाला यावर्षी शेतकरी आणि नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात सांगोला इथल्या विठ्ठल पवार यांचा कडलास खिल्लार खोंड चॅम्पियन ऑफ द शो ठरला, तर जगातील बुटकी मुर्रा रेडी बेस्ट ऑफ द शो ठरली. कोल्हापूरचा लोकप्रिय भुत्या घोडा, ब्ल्यू गोल्ड मकाऊ पोपट, विविध जातीचे ससे, कबुतरं, बदक आणि दुर्मिळ पक्षी हेही विशेष आकर्षण ठरले. कोल्हापुरातील तपोवन मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाला शेतकरी आणि ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनाला 4 दिवसात तब्बल 9 लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली. या काळात 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल झाली असून तांदूळ विक्रीतूनच 70 लाखांची उच्चांकी नोंद, तर महिला बचत गटांच्या खाद्यपदार्थ स्टॉलवरून 60 लाखांची विक्री झाली आहे. प्रदर्शनात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला इथल्या विठ्ठल नामदेव पवार यांचा कडलास खिल्लार खोंड चॅम्पियन ऑफ द शो ठरला, तर जगातील बुटकी मुर्रा रेडी बेस्ट ऑफ द शो ठरल्या. याशिवाय कोल्हापूरचा लोकप्रिय भुत्या घोडा, ब्ल्यू गोल्ड मकाऊ, विविध विदेशी स्वदेशी पक्षी, 10 किलोचा भोपळा, 18 इंची लाल हिरवी मिरची, 20 किलोचा केळीचा घड, अनोख्या भाज्या फळांचं प्रदर्शन आणि विविध नामांकित 250हून अधिक कृषी कंपन्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. 4 दिवसात धान्य गूळ विक्रीला विक्रमी प्रतिसाद मिळाला. स्थानिक भाज्यांसह विदेशी भाजीपालाही पाहायला मिळाला. भाज्यांमध्ये वांगी, टोमॅटो, शेंग, मिरची, दुधी भोपळा, मोठा भोपळा, हळद, धान्य, लसूण, शिरोळ कोंडिग्रे इथली हिरवी कारली, शिरोळ कुटवाड इथली काजल काकडी, विदेशी भाजीपाल्यामध्ये फायजिली सॅलरी, सॅमसंग, ब्रोकोली आणि 2.5 फूट लांब अन्नपूर्णा पानं खास आकर्षण ठरली. यामध्ये सेंद्रिय गूळ 5,000 किलो, इंद्रायणी तांदूळ 9,000 किलो, आजरा घणसाळ 10,000 किलो, रत्नागिरी 6,000 किलो, हळद 1,500 किलो, नाचणी 1,300 किलो, विविध बी बियाण्यांची 3,000 किलो विक्री झाली. भाजीपाला आणि फळ विभागात 10 किलोचा भोपळा, 15 किलोचा कोहळा, 18 इंची मिरची, 20 किलो केळीचा घड तसंच दुर्मिळ विदेशी भाज्यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनाच्या समारोपाला विविध पशुपक्षी, कृषी उत्पादनं, फळं, भाजीपाला आणि फुलपिकांच्या गटांमध्ये विजेत्यांना प्रशस्तीपत्र, ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रगतशील शेतकरी, उद्योजक आणि कृषी अधिकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी समारोपात बोलताना हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी बदलत्या हवामानावर सविस्तर मार्गदर्शन केलं. निसर्ग आधीच संकेत देतो. प्राणी पक्षी पावसाची चाहूल सांगतात. निसर्गावर प्रेम केलं तर शेती यशस्वी होते, असा संदेश त्यांनी दिला. निसर्गातील एक प्राणी पक्षी देखील पाहू सांगतो. म्हणून यापुढे काय करा, जरा निसर्गावर प्रेम करायला शिका. म्हणजे निसर्ग आपल्याला संदेश देतो, निसर्ग पूर्वकल्पना देतो, निसर्ग चाहूल सांगतो. म्हणून यापुढे निसर्गावर अभ्यास करा. तर यापुढे तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं पाऊस येईल कसा ओळखायचा. एक सगळ्यात सोपी गोष्ट सांगतो, आपलं पीक सगळ्यात महत्त्वाचं हे वहीमध्ये लिहून ठेवा. आपलं पीक काढायला आलं की 3 दिवसानं पाऊस येणार, म्हणून ही वहीमध्ये लिहून ठेवायचं. मग ते कसं तुम्ही बघा, उदाहरणार्थ तुम्ही मूग पेरतात. मूग पेरल्याच्या नंतर मुगाची तारीख लिहून ठेवा. मूग निघतो 60 दिवसाला, 62व्या दिवशी पाऊस येणार, तुमचा मूग भिजणार. तुम्ही काय करतात, उडीद करतात. उडीद कधी निघतो, उडीद 80 दिवसाला निघतो.
82व्या दिवशी पावशेना तुमचा उडीद भिजणार. तुम्ही काय करता, कांदा करता. तुम्ही कांदा केला, काढला, उरी ढेगलं मारून ठेवले, अवकाळी पाऊस येणार, तुमचा कांदा भिजणार. तुम्ही हळद करता, कधी काढता, उन्हाळ्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये पाऊस येत नाही. तुम्ही हळद काढतात, काढल्याच्यानंतर शेतामध्ये शिजवतात, शिजवल्याच्या नंतर तिथं वाळू घालतात आणि निवांत रात्रीच्याला घरी येतात. पण तुम्हाला माहीत नाही की उन्हाळ्यामध्ये देखील पाऊस येतो. पण हा निसर्ग इतक्या तुमच्या पाठीमागे लागलाय. रात्री 2:10 कर्नाटकाकडून विजेच्या कडकडासह पाऊस येणार आणि ती तुमची हळद भिजणार. इथं सगळ्या जमलेल्या सगळ्या शेतकऱ्याला सांगितलं, यापुढे या निसर्गाला घाबरत जाऊ नका. पाऊस कधी येणार, केव्हा येणार हे वेळोवेळी सांगत जाईल आणि भविष्यामध्ये मात्र शेतकऱ्याच्या कष्टाचं नुकसान होऊ देणार नाही, या कार्यक्रमाच्या वतीने शब्द देतो. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या प्रदर्शनाचं यंदाचं 7वं वर्ष असून शेतकऱ्यांसाठी आवश्यक सर्व साहित्य, अवजारं, यंत्र आणि तंत्रज्ञान एकाच छताखाली उपलब्ध झाली. यापुढे देखील चांगलं प्रदर्शन भरवण्यावर आमचा भर राहील अशी ग्वाही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली आहे. या 4 दिवसाचा विचार केला तर लाखो लोक या प्रदर्शनामध्ये येऊन गेलेले आहेत आणि मग असाच प्रतिसाद हा अनेक वर्ष मिळाल्यामुळं आम्हा सगळ्यांना देखील प्रोत्साहन आहे. त्यामुळं निश्चितपणेनं अनेक वर्ष आम्ही हे प्रदर्शन भरवत आलेलो आहे. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील ह्याला आणि कशी ही जी व्याप्ती वाढवता येईल हा सातत्यानं आमचा प्रयत्न असणार आहे. कारण शेती म्हणलं, शेतकरी म्हणलं तर या देशाचा कणा म्हणून ओळखला जातो आणि मग वेगळ्या वेगळ्या माहिती ही त्यांच्यापर्यंत कशी पोचवता येईल हा प्रयत्न सातत्यानं आमचा चालू असतो. आज AIच्या माध्यमातून लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न असेल, जनावरांच्याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न असेल, धान्याच्याबद्दलच एक चांगली माहिती देण्याचा प्रयत्न असेल किंवा शेती कशी केली पाहिजे ह्याच्याबद्दलची माहिती असेल, ही सातत्यानं देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे. आज मला सर्वच नागरिकांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करायचे आहेत की आम्ही घेतलेल्या या प्रदर्शनामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहभाग दाखवला. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते आणि हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक, कृषीचे सहयोगी संचालक बसवराज मास्तोळी, कृषी विकास अधिकारी जालिंदर पांगरे, डॉक्टर सुनील कराड, नामदेव परीट, अरुण भिंगारदिवे, राजेश कांबळे, डॉक्टर विद्यासागर गेडाम, डॉक्टर अशोक पिसाळ, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, आत्माचे प्रमुख रक्षा शिंदे, प्रमोद बाबर, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब देवकर, जयवंत जगताप, सुयोग वाडकर, डॉक्टर सुनील काटकर, RS कांबळे, कृषी प्रदर्शन संयोजक विनोद पाटील, धीरज पाटील, स्वप्नील सावंत, डॉक्टर अशोक पिसाळ आदींच्या उपस्थितीत विजेत्यांचा प्रशस्तीपत्र, ट्रॉफी आणि रोख बक्षिसं देऊन सत्कार करण्यात आला. एकंदरीत शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, चांगल्या बियाण्यांपासून ते आधुनिक यंत्रांपर्यंत सर्व काही एकाच छताखाली मिळालं. म्हणूनच सतेज कृषी प्रदर्शनाला यंदाही भव्य प्रतिसाद मिळाला. कोल्हापूरच्या तपोवन मैदानात भरलेल्या या प्रदर्शनाचा सोमवारी झालेला समारोप शेतकरी आणि कुटुंबांसाठी पर्वणी ठरला. कोल्हापूर शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिकेनं आज दुसऱ्या दिवशी ही मोहीम राबवली. या मोहिमेत खानविलकर पंप परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय रोड ते सर्किट हाऊस आणि यल्लम्मा मंदिर चौकात विनापरवाना शेड, हातगाड्या आणि अनधिकृत डिजिटल बोर्डवर कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं सोमवारपासून शहरातील फुटपाथवरील अतिक्रमणं काढण्याची मोहीम सुरू केली आहे. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा ही मोहीम सुरू राहिली. यात खानविलकर पंपापासून जिल्हाधिकारी कार्यालय रोड, सर्किट हाऊस परिसर आणि यल्लम्मा मंदिर चौकात 11 विनापरवाना शेड, 13 हातगाड्या आणि 7 अनधिकृत डिजिटल बोर्ड हटवले. पुढील काळातही अशीच कारवाई सुरू राहणार असून प्रतिबंधित ठिकाणी व्यवसाय करताना आढळल्यास साहित्य जप्तीची कारवाई केली जाईल असा इशारा महापालिका प्रशासनानं दिलाय. इचलकरंजीत आज समस्त मातंग समाज आणि बहुजन समाजाच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मानाचं तोरण अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात लावण्यात आलं. यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इचलकरंजीतील KL मलाबादे चौकात नुकताच छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवण्यात आलाय. या निमित्तानं मागील 4 दिवसांपासून या परिसरात विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांची मालिका सुरू आहे. आजचा मानाच्या तोरण बांधणीचा सोहळा या कार्यक्रमांची शान वाढवणारा ठरला. यावेळी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. सकाळी शिवतीर्थ इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात झाली.
पारंपरिक हलगी, ढोल, धनगरी ढोल आणि वारकरी संप्रदायाच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिलांनी डोक्यावर दुर्डी, कळशी आणि मानाचा नारळ घेत परंपरेचं दर्शन घडवलं. पुरुषांच्या डोक्यावर भगवे फेटे आणि महिलांनी एकाच रंगाच्या साड्या परिधान केल्यामुळं संपूर्ण मिरवणूक आकर्षक आणि शिस्तबद्ध दिसत होती. मुलांनीही ढोलताशांच्या तालावर ठेका धरत कार्यक्रमात रंग भरला. या कार्यक्रमाला समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. माजी नगरसेवक भाऊसाहेब आवळे, माजी नगरसेविका सरिता आवळे, अलिशा आवळे, अब्राहम आवळे यांनी संपूर्ण परिवारासह मानाचं तोरण हातामध्ये घेत मिरवणुकीचं नेतृत्व केलं. शिवतीर्थ ते शंभूतीर्थ हा संपूर्ण परिसर या मिरवणुकीमुळे उत्साहानं भरून गेला. शंभूतीर्थ इथं पोहोचल्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला दुर्डी आणि तोरण अर्पण करण्यात आले. हा क्षण उपस्थित नागरिकांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि धार्मिक श्रद्धेचा होता. मातंग आणि बहुजन समाजाला या ठिकाणी मानाचं तोरण बांधण्याचा मान मिळाल्यानं समाजात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. कोल्हापुरातील शिवाजी पेठेतल्या बुवा चौक ते वाशीनाकापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचं तातडीनं डांबरीकरण करावं अशी मागणी खंडोबा तालीम परिसरातील नागरिकांनी केली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या शिष्टमंडळानं आज याबाबत शहर अभियंता रमेश मस्कर यांना निवेदन दिलं. कोल्हापुरातील शिवाजी पेठेतल्या बुवा चौक ते वाशीनाका हा उपनगराला जोडणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते. काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर खोदाई करण्यात आली होती, मात्र त्यानंतर या रस्त्याची दुरुस्तीच झालेली नाही. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत. रस्त्यावरील धुळीमुळं आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. अनेक लहान मोठे अपघात या रस्त्यावर झालेत. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेऊन बुवा चौक ते वाशीनाकापर्यंतच्या रस्त्याचं तात्काळ डांबरीकरण करावं अशी मागणी खंडोबा तालीम परिसरातील नागरिकांनी केली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या शिष्टमंडळानं आज शहर अभियंता रमेश मस्कर यांना या मागणीचं निवेदन दिलं. यावेळी चंद्रकांत सूर्यवंशी, महेश निकम, अजित हारुगले, अक्षय जरग, स्वप्नील शिंदे, मनोहर बालिंगेकर, मानसिंग हातकर, अतुल वाळके आदी उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या अंबाई कॉलनीजवळ असणाऱ्या महावितरण कंपनीच्या फ्यूज बॉक्सची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्याच्या कडेला असलेला हा फ्यूज बॉक्स पूर्णपणे उघडा आणि धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीनं याबाबत लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी तिथल्या नागरिकांनी केली आहे. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या अंबाई कॉलनीजवळ अगदी रस्त्याच्या कडेला विजेचा खांब आहे. या खांबावरील फ्यूज बॉक्स हा पूर्णपणे उघडा असून फ्यूज बॉक्सची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्या पेटीत विद्युत प्रवाह सुरू असलेल्या विद्युत वाहिन्या खुल्यापणानं लोंबकळत आहेत. या रस्त्यावरून वाहनांच्या बरोबर चालत येणाऱ्या शाळकरी मुलांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हा फ्यूज बॉक्स स्थलांतरित करावा किंवा तो सुरक्षित करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. आमच्या दारात 2000 पासून डीपी दारात आहे. तेव्हापासून तिची काही त्यांनी डागडुजी केलेली आहे. डीपी पूर्ण खराब झालेली आहे आणि इथं लहान मुलं किंवा रस्त्याची वहिवाट चांगली आहे. त्यामुळे हे धोका होण्याशक्य आहे. समजा एखादा मोठा अपघात झाला तर याला सर्व जबाबदार MECB राहील आणि त्यांना जर करायचं नसेल तर हिने ती डीपी काढून दुसरीकडे बसवावी किंवा उंच तर करावी अशी माझी विनंती आहे. तर आम्ही इथं 2-3 दिवसात जर हिने कारभार केला तर ठीक, नाही तर आम्ही रस्त्यावर आंदोलन करणार. कुमार विद्या मंदिरजवळ असलेल्या विजेच्या खांबाला तर अतिक्रमणधारकांनी अक्षरशः विळखा घालून तो खांब रस्त्याकडेला असलेल्या खोक्यामध्ये अंतर्भूत केलाय. या ठिकाणी जर काही विद्युत अपघात घडला तर तिथं असलेल्या पत्र्याच्या खोक्यांमध्ये विद्युत प्रवाह प्रवाहित होणार आहे आणि एखादा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीनं याबाबत लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय. परभणीचे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक हे हवामान बदलाच्या व्यावहारिक आणि कृती करण्यायोग्य सल्ल्यासाठी शेतकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. अचूक स्थानिक हवामान अंदाजासाठी त्यांना ओळखलं जातं. डक यांनी सोमवारी कोल्हापुरातील सतेज कृषी प्रदर्शनाला भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी एस न्यूजच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला. निसर्गातील बदल, पक्ष्यांच्या हालचाली, वाऱ्यांची दिशा आणि ढगांचे स्वरूप यावरून अचूकपणे हवामानाचा अंदाज ओळखणारे परभणीतील सुप्रसिद्ध शेतकरी आणि हवामान निरीक्षक पंजाबराव डक आज कोल्हापुरात आलेले आहेत. आपण त्याच्याशी संवाद करून
शेतीविषयक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपण कोल्हापुरात आलेला आहेत. हवामानाचा अतिशय अचूक आपण अंदाज व्यक्त करताय. तुमचा शेतीविषयी अभ्यास आणि हवामानाचं निरीक्षण कशा प्रकारे चालू झालं? नमस्कार, मी पंजाब टक. आज आहे 8 डिसेंबर 2025. सतेज कृषी प्रदर्शन कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं या ठिकाणी कृषी प्रदर्शन आहे. आणि या ठिकाणी मीडियाच्या मार्फत मी शेतकऱ्याला थोडीफार माहिती देणार आहे. तर सरचा असा प्रश्न आहे की मला हा अभ्यास कधीपासून झाला. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, लहानपणी वडिलांसोबत 1995ला 8वीला शिकत असताना पाऊस कळत होता. आणि शेतीविषयी छंद, वडिलाच्या शेतीपासून होणारं नुकसान, ह्या निसर्गाचा लहरीपणा, या लहरीपणापासून वडिलाच्या शेतीचं नुकसान व्हायचं. मग हे नुकसान काय व्हायचं की या हवामानाला सांगणारा असा अचूक कोणी नव्हतं. तर वडिलांसोबत शिकत असताना 1995 पासून अचूकपणे अंदाज स्वतःला कळू लागला. आपल्या हवामानाचा अचूक अंदाज तुम्ही कशावरनं ओळखताय? पक्षी, ढग किंवा इतर कुठलं वाऱ्याचं स्वरूप काय नेमकं तुम्हाला त्याच्यामध्ये? हवामानाचा अंदाज जर पाहायचा जर झाला तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, उपग्रहाद्वारे सॅटेलाइटद्वारे पाहता येतो. पण उपग्रह सॅटेलाइट फक्त तुम्हाला सांगतो 2 दिवसाचा पाऊस येईल म्हणून सांगतात. पण तुम्हाला सांगतो 1 वर्षानं पाऊस पडणार, 1 वर्षानं थंडी येणार, हे उपग्रह दाखवत नाही. तर मी काय केलं की याचा अभ्यास म्हणजे ह्या निसर्गावर करत असतो. म्हणजे माझं म्हणणं एक आहे, निसर्गातलं प्रत्येक प्राणी, पक्षी, झाडं हे पाऊस सांगतात. म्हणून शेतकऱ्यांनी जरा निसर्गावर प्रेम करायला शिका आणि निसर्गापासूनच अंदाज घ्यावी. पक्ष्यांच्या हालचालीवरून एखादं उदाहरण, खात्रीपूर्वक उदाहरण तुम्ही हवामान अचूकपणे ओळखता हे सांगू शकाल काय? तर पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या हालचालीवरून तुम्हाला एक सांगू इच्छितो की शेतामध्ये समजा शेतकरी पावसाळ्यामध्ये बैल चारत असताना, धुऱ्यानं बैल चारत असताना जर बैल काय करतात, अचानक एखाद्या दिवस शेपूट पाठीमागे करतात आणि पळू लागतात. तसं बैलानं पळालं की आपण म्हणायचं 8 दिवसात पाऊस येणार आहे. पुन्हा एक सगळ्यात सोपं कारण. आणि आणखीन एक झाडावरून कसा ओळखायचा तुम्हाला सांगतो. रामफळाचं झाड कोणाच्या घरी असतं, जानेवारी फेब्रुवारीमध्ये रामफळाच्या झाडाला फळं लागतात. रामफळाच्या झाडाला खूप फळं लागले आणि झाड वाकून गेलं की त्यावर्षी पाऊस कमी पडतो, त्यावर्षी दुष्काळ देखील पडतो. पण हे सगळ्यात महत्त्वाचं निसर्गातलं एक झाड सांगतं. वैज्ञानिकाचा अंदाज आणि तुमचा अंदाज यामध्ये काय फरक पडलेला आहे का? वैज्ञानिकचा जे अंदाज आहे, मी पहिल्यांदा सांगितलं ना, कोणताही उपग्रह 1 किंवा 2 दिवसाचा पाऊस सांगतात. 1 वर्षानं पाऊस, 10 वर्षाचा कोणता उपग्रह सांगत नाही. पण मी काय केलं, माझ्या शेतकऱ्यासाठी, माझ्या शेतकऱ्याचं या निसर्गाच्या लहरीपणापासून नुकसान होतंय म्हणून 10-10, 15-15 वर्ष कसा पाऊस पडणार आहे, पुढच्या वर्षी कसा पाऊस राहणार, याचा मी निसर्गाच्या याच्याद्वारे अभ्यास करत असतो. आपल्या हवामानाचा अचूक अंदाज व्यक्त करण्यासाठी तुम्ही कुठला आधार घेता किंवा कशा प्रकारे त्याची काळजी घेता? मी काय करतो की निसर्गाच्या प्रत्येक गोष्टी माझ्या हालचालीवर लक्ष असतं. तर आणखीन एक तुम्हाला सांगू इच्छितो, एक असं झाड आहे ते तुम्हाला दुष्काळ पडणार म्हणून सांगतं. झाड कुठं दुष्काळ पडणार म्हणून सांगतंय का? पण सांगतं बिब्याच्या झाडाला जर खूप फुलं लागली ना, ते बिब्याचं झाड म्हणते शेतकऱ्यांना दुष्काळ पडणार आहे असा अंदाज बिब्याचं झाड देतं. आणखीन परत एक सांगतो की जर जून महिन्यामध्ये पाऊस नाही पडला, 5 जून कोरडा गेला, 10 जून कोरडा गेला, 15 जून कोरडा गेला, कोणत्याही तज्ञ तुम्हाला पाऊस सांगत नाही. मग अशा वेळेस कोणाला विचारायचा? माझं म्हणणं आहे, पावसाळ्यामध्ये काय करायचं, ही जी झाडं असतात ना, झाडावर चिमण्या बसलेल्या असतात. चिमण्या काय करतात, ज्या ज्या ठिकाणी माती आहे, मातीमध्ये चिमण्या आंघोळ करतात. चिमण्यांना धुळीनं आंघोळ केलेलं पाहिजे की 4 दिवसाला पाऊस येतो. मग हे एक पाऊस यायचं कारण लक्षात. आणखीन परत एक सांगतो, पावसाळ्यामध्ये तुम्ही आकाशात दिवस मावळत असताना काय होतं, दिवस मावळत असताना पावसाळ्यामध्ये तांबडा आभाळ होतं. तांबडा आभाळ झालं, वाटल्यास त्याचा फोटो काढून ठेवायचा. लगेच आपल्या मित्राला 3 दिवसाला पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस यायचं कारण लक्षात घ्यायचं. सरकार, हवामान खाते आणि कृषी विभागानं शेतकऱ्यासाठी काय नवीन उपक्रम राबवावेत असे तुम्हाला वाटतं? सरकार, हवामान खाते आणि कृषी विभागाला माझी एक विनंती आहे की बदलते वातावरण, बदलतं हवामान यामुळे काय झालं, निसर्गावर आधारित शेती. निसर्ग म्हणतो पाऊस जास्त आहे तर पावसावर येणाऱ्या पिकाकडे वळावं लागेल. निसर्ग म्हणतो थंडी जास्त आहे तर थंडीकडे येणाऱ्या पिकावर वळावं लागेल. निसर्ग म्हणतो ढगाळ वातावरण तर ढगाळ वातावरण येणाऱ्या पिकाकडं जास्त, म्हणजे हवामान आधारित शेती करावं लागणार आहे भविष्यामध्ये. निसर्गाच्या विरोधात शेती केली तर खूप नुकसान होतं. म्हणून भविष्यामध्ये हवामान आधारित शेती करण्याचीच गरज आहे.
तुमचा अनुभव पुढील पिढीसाठी पोहोचवण्यासाठी तुम्ही काय काय करणार आहे आता पुढे तुमचं काय हे आहे? कल्पना काय? माझं कसं आहे माहिती आहे का, माझे व्हॉट्सअपचे 1200 ग्रुप आहेत. मी काय करत असतो, ज्या ज्या ठिकाणी शेतकरी जमते त्या ठिकाणी शेतकऱ्याला असं मार्गदर्शन, चर्चा, व्याख्यान करत असतो आणि त्याद्वारे शेतकऱ्याला म्हणतो की यापुढे तुम्ही तुमचं पाऊस कसं आहे ना हे तुम्ही तुमचाच अभ्यास करून शिका. आजच्या बदलत्या वातावरणात हवामानामध्ये शेतकऱ्याला तुम्ही काय संदेश द्या? बदलत्या वातावरणामध्ये शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय होणार आहे. आता यापुढे तुम्हाला सांगत होतं 2 वर्ष जास्त पाऊस पडणार आहे आणि 1 वर्ष कमी पडणार आहे. म्हणून काय करायचं, पिकाचं तुम्ही स्वतः नियोजन करायचं आणि वातावरण बदलत चाललंय त्याच्यामुळे आपण देखील थोडंफार बदलायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतर काय व्हायलंय, कधी कधी काय व्हायलंय, पावसामुळे खूप नुकसान व्हायलंय. म्हणून पीक पॅटर्न देखील बदलायला हवा. म्हणजे आपण आपल्या भागामध्ये कोणतं पीक येऊ शकते, कोणतं पीक नुकसान व्हायलंय त्याच्यानुसार आपण पीक पद्धती निवडायला हवी. आपण अतिशय चांगली माहिती शेतकऱ्यांना दिली. हे होते पंजाबराव डक. निसर्गाचं आणि शेतकऱ्यांचं नातं आणि निसर्गातील वेगवेगळे पक्षी वारा किंवा ढग यांचा अभ्यास करून हवामानाचा अंदाज अचूकपणे कसा व्यक्त करता येतो याबद्दल अतिशय अनुभव त्यांनी सांगितलेला आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामन विजय जाधवसह उत्तम पाटील. देवगड निपाणी राज्यमार्गावरील राधानगरी मुदाळतिट्टा दरम्यान क्षमतेपेक्षा जादा चिरामालाची अवैध वाहतूक करणारे ट्रक लॉरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पकडले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी पकडलेले 13 ट्रक राधानगरी पोलिसांच्या ताब्यात दिले. राधानगरी, भुदरगड आणि कागल तालुक्यातील लॉरी असोसिएशनच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देवगड निपाणी राज्यमार्गावर राधानगरी मुदाळतिट्टा दरम्यान क्षमतेपेक्षा जादा चिरामालाची अवैध वाहतूक करणारे 13 ट्रक पकडले. हे ट्रक त्यांनी राधानगरी पोलिसांच्या ताब्यात दिले. लॉरी असोसिएशनने या अवैध वाहतुकीवर तीव्र नाराजी व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. अवजड वाहतुकीमुळं रस्त्यांचं मोठं नुकसान होत असून अपघातांची शक्यता वाढली आहे. त्यामुळं ही वाहतूक रोखण्यासाठी पोलीस, महसूल आणि RTO विभागानं कारवाई करावी अशी मागणी होतीये. आता जे काही देवगड निप्पाणी रोडवर चिऱ्याची वाहतूक चालू आहे ती अतिशय ओव्हरलोड प्रमाणात चालू आहे. बरेच वेळा त्यांना ताकीद दिली, आतापर्यंत गाड्या पकडून दिल्या, शासकीय कारवाई केली, तरी पण हे लोक ऐकत नाहीत. तरी पण बरेच जण दारू पिऊन सुद्धा गाडी चालवतात. रात्रभर रस्त्याचं पण नुकसान होतंय, अपघाताचं पण प्रमाण भरपूर होतंय. त्यामुळे ओव्हरलोड हा कुठल्याही परिस्थितीत थांबलाच पाहिजे. अंडरलोडनं परिसर म्हणजे गाडीचं पण आपलं नुकसान होत नाही, अपघाताचं पण काही प्रमाण कमी होईल आणि ड्रायव्हर पण निवांत गाडी चालवू शकते. ओव्हरलोड कुठल्याही परिस्थितीत बंद झालाच पाहिजे आणि ज्या गाड्या पकडल्या त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊन योग्य ते सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. अशा प्रकारच्या अवजड वाहतुकीवर महसूल विभाग, पोलीस आणि RTOनं कारवाई करणं अपेक्षित आहे. मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यानं ही अवैध वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू आहे. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. वडील नव्हे तर आईच्या जातीच्या आधारे मुलीला मिळणार SC प्रमाणपत्र, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीमधून सरन्यायाधीशांना का वगळलं? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल. विरोधी पक्षनेता असण्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही तुमच्या मनाला येईल ते बोलू शकता. राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं. लाडक्या बहिणींना मध्ये आणू नका, नाहीतर घरीच बसावं लागेल. मुख्यमंत्री फडणवीसांनी भाजपच्याच आमदाराला सुनावलं. IPL लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर. 77 जागेसाठी 350 खेळाडूंवर लागणार बोली. कोल्हापुरातील सायबर चौकात आज सायंकाळी विचित्र अपघात झाला. ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रकचा टायर फुटून ट्रक दुभाजकाला धडकला. त्यानंतर हा ट्रक काही चारचाकी वाहनांवर पडला. यात वाहनांचं मोठं नुकसान झालंय. या अपघातात काहींना किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केल्यानं वाहतुकीची कोंडी झाली होती.
सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वारणा नगरमध्ये आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आज मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालं. 13 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनाचा लाभ परिसरातील सर्वांनी घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय. वारणा नगरमध्ये सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. आज या प्रदर्शनाचं उद्घाटन तात्यासाहेब कोरे वारणा कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रतापराव पाटील, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष HR जाधव आणि मान्यवरांच्या हस्ते झालं. यावेळी वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर DT शिर्के, सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष NH पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विलास कारजींनी, शेतीपूरक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे, ॲडव्होकेट राजेंद्र पाटील, रुपेश कोळेकर यांच्यासह वारणा विविध उद्योग समूहाचे संचालक, परिसरातील नागरिक उपस्थित होते. 13 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनामध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. माती आणि माणसाचं आरोग्य आधुनिक तंत्रज्ञानानं दर्जेदार करणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि उद्योजक डॉक्टर चंद्रशेखर बिरादार यांनी केलं. KIT अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या इनोव्हेशन सेल्सचा पुढाकार आणि AICTEच्या सहकार्यानं स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 25 या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची अंतिम फेरी KIT अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आली. यामध्ये 11 राज्यांमधील 28 महाविद्यालयातून 170 विद्यार्थी आणि त्यांच्या 25 मार्गदर्शकांनी सहभाग घेतलाय. या स्पर्धेचं उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि उद्योजक डॉक्टर चंद्रशेखर बिरादार यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी डॉक्टर बिरादार यांनी माती आणि माणसाचं आरोग्य दर्जेदार शाश्वत ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं योग्य त्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजेत असं सांगितलं. पर्यावरण, शेती आणि शेतीवर आधारित उद्योग हे तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं दर्जेदार आणि गतिमान करण्याबाबतीत कार्य करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली यांनी सर्वांनी रिसर्च अँड डेव्हलपमेंट इनोव्हेशनच्या माध्यमातून छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवून गांभीर्यानं काम केलं पाहिजे असं सांगितलं. संचालक डॉक्टर मोहन वनरोट्टी यांनी संशोधनाचं महत्त्व विशद केलं. यावेळी संस्थेचे सचिव दीपक चौगुले, स्पर्धा केंद्राच्या AICTEच्या प्रतिनिधी आकांक्षा शेजाळ, संयोजक प्राध्यापक अजय कापसे, सहसंयोजक प्रवीण गोसावी, श्रुती काशीद, शुभदा सावरखंडे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. वर्ल्ड फॉर नेचरच्या वतीनं जिथं शाळा तिथं राज्यपुष्प हा उपक्रम राबवला जातोय. या उपक्रमांतर्गत कागल तालुक्यातील 3 शाळांमध्ये ताम्हण रोपाची लागवड करण्यात आली. वर्ल्ड फॉर नेचरच्या वतीनं जिथं शाळा तिथं राज्यपुष्प हा उपक्रम राबवला जातोय. या उपक्रमांतर्गत कागल तालुक्यातील विद्यामंदिर रामकृष्णनगर, विद्यामंदिर करनूर आणि विद्यामंदिर वंदूर या 3 शाळांमध्ये ताम्हण रोपाची लागवड करण्यात आली. या रोपांची निगा राखण्याची जबाबदारी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वीकारली. यावेळी वर्ल्ड फॉर नेचरच्या निर्मला बेदरे पाटील यांनी उपस्थितांना ताम्हण वृक्षाची माहिती दिली. याप्रसंगी मुख्याध्यापक विजय कुंभार, अवघडी शेळके, स्वप्नील सांगले, लता शिंदे, विद्या आयरे, वर्ल्ड फॉर नेचरचे प्रियांशू बेदरे आणि अभिजित वाघमोडे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय. याबद्दल कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी कृती समितीनं समाधान व्यक्त केलंय. आता 42 गावांना 1000 कोटींचा निधी मंजूर करावा अशी मागणी केली आहे. कोल्हापूर शहराला लागून असलेल्या 42 गावांसाठी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. या प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यात यावा असा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आलाय. कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी कृती समितीनं याचं स्वागत केलंय. या गावांना 1000 कोटींचा निधी देण्यात यावा अशी मागणी कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी कृती समितीचे अध्यक्ष सरपंच मधुकर चव्हाण यांनी केली आहे. हद्दवाढ होऊ नये आणि 42 गावचं प्राधिकरण सक्षम व्हायला पाहिजे आणि शासनाकडून 1000 कोटीचा निधी येऊन ही 42 गावं पहिल्यांदा सक्षम करा अशा पद्धतीचा लढा 3 महिन्यापूर्वी आम्ही कृती समितीच्या माध्यमातून दिला. आणि हा लढा देत असताना आंदोलनं केली, निदर्शनं केली, गावं बंद ठेवली, 1 दिवसाचं धरणे आंदोलनं केले
कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं, शिवसाहेबांना दिलं, स्थानिक आमदारांना दिलं, पालकमंत्री साहेबांना निवेदनं दिले. म्हणजे एवढा सगळा खटाटोप केल्यानंतर किंवा करत असताना पालकमंत्री साहेब आणि करवीरचे आमदार चंद्रदीप नरके साहेब यांनी प्राधिकरणाच्या अधिकारी आणि त्यांचा सगळा स्टाफ असेल यांची एक मीटिंग बोलवली आणि त्यामध्ये सांगितलं की 42 गावचा तुम्ही आढावा घ्या. याच्यामध्ये कोणकोणत्या सोयीसुविधा आहेत नाहीत किंवा प्रस्तावित कुठल्या सुविधा द्यायच्या या दृष्टिकोनातून एक प्रस्ताव तयार करायला सांगितला की तो प्रस्ताव 42 गावच्या प्राधिकरण सक्षम होण्यासाठी शासनाला पाठवला. त्याबद्दल आम्ही कृती समिती समाधानी आहे आणि भविष्यातसुद्धा 42 गावचे सरपंच, डेप्युटी सरपंच, सदस्य आणि सर्वच गावातले सर्वपक्षीय कार्यकर्ते या सगळ्यांच्या वतीनं आणखी एक आम्ही पालकमंत्री साहेबांना विनंती करतो की शासनाकडून 1000 कोटीचा निधी आणून आमची 42 गावं सक्षम करावी. हा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्राधिकरणाला स्वतःचा विकास आराखडा तयार करण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे. यासह हद्दीतील विकासकामं पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडून थेट निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या 42 गावांचा पायाभूत सुविधेसह सर्वांगीण विकास साधता येणार आहे. कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला आता विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आलाय. काहींनी याचं स्वागत केलं असलं तरी कोल्हापूर हद्दवाढ कृती समितीनं याचा निषेध केलाय. कोल्हापूर शहरालगतच्या 42 गावांसाठी स्थापन करण्यात आलेल्या कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला. दरम्यान गावांचा विकास करून ती शहरात विलिनीकरण करणार असतील तर विशेष नियोजन प्राधिकरणाचा निर्णय स्वागतार्ह आहे, असं असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स कोल्हापूरचे अध्यक्ष अजय कोराणे आणि माजी अध्यक्ष राजेंद्र सावंत यांनी म्हटलंय. 100% स्वागतार्ह निर्णय आहे. आज जी हद्दवाढीची मागणी जोर धरू लागली ह्या 2 वर्षात, ते जर का आपलं त्यावेळेलाच जर का त्यांनी ही गोष्ट कन्सिडर केली असती तर 42 गावांमधला विकास जो आहे नियोजनबद्ध पद्धतीने झाला असता आणि आज ती गावं शहरामध्ये घेण्यासाठी तयार गावं मिळाली असतील. परंतु निर्णयास लेट झाल्याने आज परत हद्दवाढीची मागणी जोर धरू लागलेली आहे. चंद्रदीप नरके आमच्या असोसिएशनचे सभासद आहेत, इंजिनियर आहेत. पालकमंत्र्यांनाही मी परवा वालावलकर हॉस्पिटलच्या काही कार्यक्रमाच्या निमित्तानं बोललो होतो की स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणजे विशेष नियोजनाचा दर्जा हा जोपर्यंत प्राधिकरणाला दिला जात नाही तोपर्यंत प्राधिकरणाचा विकास होणार नाही आणि हद्दवाढीची मागणी जोर धरणार. आता जे झालं ते ठीक आहे. आता मला वाटतं निधीची तरतूद करून विकास तातडीनं सुरू करण्यात यावा. प्लॅनिंग अथॉरिटीचा जो अधिकार आहे त्याचा वापर प्राधिकरणानं करावा. सेक्शन 40 अंतर्गत मागणी केलेली दिसते चंद्रदीप नरकेंनी आणि त्याला अनुसरून हा निर्णय झाला. निश्चितपणे कोल्हापूर प्राधिकरणाच्या दृष्टीने हा चांगला निर्णय आहे आणि लवकर विकास घडावा ही या निमित्तानं. मला असं वाटते की एक अभ्यासक म्हणून 40 बरोबर 41 सेक्शनसुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केला गेला पाहिजे, जेणेकरून त्याला स्वायत्ता मिळेल आणि त्याशिवाय राज्याकडून त्यांना भरघोस स्वरूपात मदत मिळेल. याच्यामध्ये एक द्विधा मनस्थिती काय होऊ शकते जनतेची की आता हद्दवाढ होणार नाही तर ह्या अंतर्गत असलेली जे प्राधिकरण आहे, जे क्षेत्र विकास प्राधिकरण, हे प्राधिकरण कॉर्पोरेशन हद्दीतसुद्धा कामकाज करू शकतं. त्यामुळं हा संभ्रम होण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. कारण उद्या जर का डेव्हलपमेंट झाली इतर गावांची आणि शहराशेजारील गावे जर विकसित झाली तर ती कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये घेण्यास काही हरकत नाही. त्याप्रमाणे शासनानं हा एक मध्यमार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्याचं स्वागतार्ह करणं गरजेचं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं पॉलिटिक्स न करता कायद्याच्या अंतर्गत चाललेल्या गोष्टी तपासून पडताळून त्याला हे देणं महत्त्वाचं आहे आणि कोल्हापूरचा विकास हा महत्त्वाचा आहे. हद्दवाढ होणे किंवा हद्दवाढ न होणे हा विषय नाही आहे. तर याच्यामध्ये शासन जर त्या पद्धतीनं भरघोस मदत देत असेल तर ते नक्कीच स्वागतार्ह आहे. मात्र कोल्हापूर हद्दवाढ कृती समितीचे अशोक पोवार यांनी या प्रस्तावावर आक्षेप घेतलाय. कोल्हापूर शहराची आजचं मायबाप सरकार घोर फसवणूक करत आहे, चेष्टा करीत आहे. कोल्हापुरामध्ये येऊन वारंवार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि त्यांचे प्रमुख मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील,
कोल्हापूरची हद्दवाढ 2 महिन्यात करतो, आत्ता करतो, पूर्वी करतो असं आम्हाला आश्वासन देत आहेत. पण आजच आमच्या वाचनात आलं की जे काय प्राधिकरण नावाचं जे काहीतरी मध्ये खोडवं काढलं होतं त्याला सक्षम करायचा प्रस्ताव दिलेला आहे. खेडी सक्षम झाली पाहिजेत, आमचा विरोध नाही, परंतु प्राधिकरणाला सक्षम करून कुठंतरी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला बगल देण्याचं काम आजचे लोकप्रतिनिधी आणि सरकार करत आहे असं आमच्या निदर्शनाला आलेलं आहे. जर या सरकारला कोल्हापूर शहराची हद्दवाढ करायची नसेल तर कृपा करून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी कोल्हापूर शहराची नगरपालिका करावी, जेणेकरून इथल्या नागरिकांना मोठ्या कराचा तरी बोजा बसणार नाही. उगाच तुम्ही आपलं कोल्हापूर म्हणजे कुंडीतील बोन्साय रोपटं अशा पद्धतीनं केलेलं आहे ते थांबवावं आणि या सरकारनं कोल्हापूरकरांची चेष्टा थांबवावी. प्राधिकरणाला बळकटी मिळावी म्हणून पालकमंत्री आबिटकर यांनी 2 महिन्यांपासून वेगवान प्रक्रिया राबवली. मात्र त्याचवेळी हद्दवाढीसाठी लढा देणाऱ्या आमदार राजेश क्षीरसागर हे देखील त्याच पक्षाचे असल्यानं या प्रश्नी दोघांची परस्पर विरोधी भूमिका आता समोर आली आहे. इचलकरंजीतील एका शाळेच्या स्नेहमेळाव्याच्या कार्यक्रमामध्ये एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर हा वाद घरापर्यंत पोहोचला. अक्षय पाखरे यानं आपल्या मित्रांना सोबत घेऊन बावडेकर चाळीजवळ राहणाऱ्या सुशांत कदम याच्या घरावर दगडफेक करून दारात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी कदम याच्या फिर्यादीवरून अक्षय पाखरे, राहुल सूर्यवंशी आणि श्याम यादव यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. इचलकरंजीतल्या शिवमंदिर परिसरातील एका शाळेचं स्नेहसंमेलन पाहण्यासाठी सुशांत कदम हा मित्रांसह गेला होता. यावेळी त्या ठिकाणी असणाऱ्या सुशांत पाखरे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सुशांतची चेष्टामस्करी सुरू केली. यातून सुशांत आणि अक्षय पाखरे यांच्यात वाद झाला. या वादातून त्यांच्यात स्नेहसंमेलनाच्या ठिकाणीच हाणामारी झाली. हा वाद शिक्षक आणि काही नागरिकांनी मिटवला. त्यानंतर रात्री 11च्या सुमारास अक्षय पाखरे हा आपला मित्र राहुल सूर्यवंशी आणि श्याम यादव यांना घेऊन बावडेकर चाळीजवळ राहणाऱ्या सुशांतच्या घराजवळ गेला. यावेळी त्यांनी सुशांतच्या घरावर दगडफेक करून नुकसान केलं. तसंच त्यांनी दारात असलेल्या दुचाकींचीही तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी आले. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी सुशांत कदम यांच्या फिर्यादीवरून अक्षय पाखरे, राहुल सूर्यवंशी आणि श्याम यादव या तिघांवर गुन्हा दाखल केलाय. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत केबल चोरी केलेल्या विनोद मछले, शुभम बागडे आणि चेतन लोंढे या तिघांना स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीची केबल आणि वाहतुकीसाठी वापरलेली एक रिक्षा असा सुमारे 1,43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलिसांनी उजळाईवाडी परिसरात ही कारवाई केली. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत केबल चोरी केलेले चोरटे पुणे-बेंगलोर महामार्गावर येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार चोरीची केबल घेऊन निघालेल्या विनोद मछले, शुभम बागडे आणि चेतन लोंढे या तिघांना अटक केली. भारती विद्यापीठाकडून पुणे-बेंगलोर महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजळाईवाडी नजीक ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीची 1,322 मीटर लांबीची केबल आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एक रिक्षा असा 1,43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, अंमलदार वैभव पाटील, विशाल खराडे, प्रदीप पाटील, संजय हुंबे, अमित मर्दाने, शिवानंद मठपती, रोहित मर्दाने, योगेश गोसावी, राजू कोरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. इचलकरंजीतील व्यंकटराव हायस्कूलमध्ये इनरव्हील क्लबच्या वतीनं मार्शल आर्ट, जुडो, कराटे, आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात 80 मुलींनी सहभाग घेतला. इचलकरंजीतील व्यंकटराव हायस्कूलमध्ये इनरव्हील क्लबच्या वतीनं मार्शल आर्ट, जुडो, कराटे, आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी बोलताना इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजीच्या प्रेसिडेंट विभा पाटणी यांनी आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत मुलींना स्वसंरक्षणाचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक बनलं असल्याचं सांगितलं.
मुली शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा सर्व क्षेत्रात पुढं जात असताना अनेकदा त्यांना सुरक्षिततेच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं. अशावेळी मार्शल आर्टचं प्रशिक्षण त्यांना स्वतःचं संरक्षण करण्याची ताकद आणि आत्मविश्वास देतं, असं विभा पाटणी यांनी सांगितलं. यावेळी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी थरारक अशी मार्शल आर्टची प्रात्यक्षिकं सादर केली. याप्रसंगी इनरव्हिल क्लब ऑफ इचलकरंजीच्या प्रेसिडेंट विभा पाटणी, सेक्रेटरी माधुरी लाहोटी, खजिनदार ईशा खंडेलवाल, सदस्या ममता काला, सिनियर ब्लॅक बेल्ट प्रशिक्षिका किरण चौगुले, रविकिरण चौगुले, ब्लॅक बेल्ट प्रशिक्षिका रिया चौगुले उपस्थित होते. क्रीडा जल्लोष 2025 अंतर्गत शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोल्हापूर विभागातील जिल्ह्यांमधून आलेल्या स्पर्धक शिक्षकांनी सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. डाएट पुणे, कोल्हापूर तसंच कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागांच्या वतीनं क्रीडा जल्लोष 2025 अंतर्गत शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विभागीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. वारणा विद्यापीठ संकुलाच्या शिवनेरी क्रीडांगणावर या स्पर्धेचं उद्घाटन वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर व्ही कारजींनी यांच्या हस्ते झालं. यावेळी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक डॉक्टर प्रभावती कोळेकर, कोल्हापूर डाएटचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भोई, क्रीडा विभाग प्रमुख वैशाली पाटील, तेजस्विनी आळवेकर, फलटण डाएटचे डॉक्टर अमोल डोंबाळे, वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश कोरे आदी उपस्थित होते. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोल्हापूर विभागातील जिल्ह्यांमधून आलेल्या स्पर्धक शिक्षकांनी सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. सांघिक प्रकारात खो खोमध्ये सातारा तर व्हॉलीबॉलमध्ये कोल्हापूर जिल्ह्यानं विजेतेपद मिळवलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महाराष्ट्र राज्य जलसंधारण महामंडळाच्या त्या अधिकाऱ्याचं सरकार निलंबन का करत नाही? विधिमंडळ अधिवेशनात आमदार सतेज पाटील यांचा सरकारला परखड सवाल. ग्लोबस ट्रेडिंग फसवणूक प्रकरणाच्या तपासावरून न्यायालयानं तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना खडसावलं. सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनात सांगोल्यातील कडलास खोंड ठरला चॅम्पियन ऑफ द शो, तर जगातील बुटकी मुर्रा ठरली बेस्ट ऑफ द शो. कातेनी गिरगाव मार्गावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा तरुणानं केला प्रयत्न, तरुणाला नागरिकांनी चोप देऊन दिलं पोलिसांच्या ताब्यात. आणि गोकुळश्री स्पर्धेत केरलीच्या विश्वास कदमांची म्हैस आणि रांगोळीच्या युवराज चव्हाणांच्या गायीनं पटकावला पहिला क्रमांक. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.